मुंबईच्या अरबी समुद्रात बुधवारची सायंकाळ किंकाळ्यांनी हादरली। गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणाऱ्या प्रवासी फेरीबोटीचा अपघात झाला आणि 13 पर्यटकांचा जीव यामध्ये गेलेला आहे। या संदर्भातला एक खास रिपोर्ट पाहूयात। बोट दुर्घटनेने मुंबई हादरली। 13 पर्यटकांचा बुडून मृत्यू। पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। बुधवारी दुपारनंतर मुंबईत एक मोठी दुर्घटना घडली। गेटवेकडून एलिफंटाला जाणाऱ्या प्रवासी फेरी बोटीला भीषण अपघात झाला। या बोटीत साधारणपणे 100 पेक्षा जास्त पर्यटक असल्याचं समजतंय। यात 13 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। नौदलाची स्पीडबोट प्रवासी बोटीला धडकली आणि अपघात झाला। क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं। दुर्घटना घडलेल्या बोटीत विविध शहरातून आलेले पर्यटक होते। अनेकांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांचे प्राण गमावलेत। त्यातीलच एक पठाण कुटुंब। गोव्यात राहणारं मोहम्मद पठाण यांचं कुटुंब मुंबई फिरण्यासाठी मुंबईत आलं होतं। मोहम्मद पठाण यांच्यासह त्यांची पत्नी, 2 मुलं, मेहुणी बोटीत होते। या घटनेत मोहम्मद पठाण यांनी त्यांची पत्नी शफीना पठाण यांना गमावलंय, तर 7 वर्षाचा जोहान पठाण अजूनही बेपत्ता आहे। अवघ्या 10 महिन्यांच्या अजान पठाण या चिमुकल्याला वडील मोहम्मद पठाण यांनी पाण्यात बुडण्यापासून जीवाच्या आकांतानं वाचवलंय। ही घटना केवळ निष्काळजीपणामुळे घडली असल्याचा आरोप या घटनेत बचावलेल्या मोहम्मद पठाण आणि त्यांची मेहुणी सोनाली गावंडर यांनी केलाय। बच गए क्योंकि रस्सी पकड़ के लटक गई बोट के पीछे उस तरफ। जीजा वो बैरल को पकड़ के गए सामने। बच्चा थोड़ी देर उनके पास था, बाद में एक फॉरेनर ने ले लिया, वो लाइफ जैकेट पहन के था तो उन्होंने उनको बचाया छोटे से। बोट क्षमतेपेक्षा जास्त भरल्याचा आरोप अपघातातून बचावलेले प्रवासी करतायत। ज्यावेळेस दुर्घटना घडली त्यावेळेस बोटीतील सर्वजण आरडाओरडा करत होते आणि तिथून पळू लागले। बोटीत असलेल्या लाईफ जॅकेट मिळावं यासाठी ते ओरडत होते। मात्र बोटीत असलेल्या लोकांपेक्षा लाईफ जॅकेट कमी होते। फक्त 40 लाईफ जॅकेट असल्याची माहिती आता समोर आली आहे। जर पुरेसे जॅकेट असते आणि क्षमते एवढी लोक जर बोटीत असती तर पुढची दुर्घटना टळली असती, असं देखील पठाण कुटुंबानं म्हटलेलं आहे। याच्यात चुकी पॅसेंजरचीच आहे। 50% तर माना तुम्ही। लाईफ जॅकेट आता आमच्याकडे पडली आहे, बाहेर पडले, आतमध्ये बसले, भरून ठेवले, कोणी मागत नाही, द्यायला गेलो तर घेत नाही। जेव्हा पण येत आहे आमच्याकडून लाईफ जॅकेट घेऊन घालावे। स्वतःची सेफ्टी स्वतःलाच करायची। मुंबईतील बोट दुर्घटनेचा विषय विधिमंडळ अधिवेशनात देखील जोरदार गाजला। नाना पटोले यांनी या दुर्घटनेच्या संदर्भात सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील या विषयावर चर्चा होणं गरजेचं आहे असं म्हटलं। समुद्रात झालेली घटना आहे, त्यामुळे याच्यामध्ये किती लोक वाचलीत गेलीत, काय झाली, लोकांमध्ये अजूनही त्याच्यामधला संशय चाललेला आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या टुरिझम व्यवस्थेला कुठेही काळीमा लागू नये आणि महाराष्ट्राचं नुकसान होऊ नये आणि निरपराध लोक त्याच्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेली आहेत। अध्यक्ष महाराज, त्याच्यात अध्यक्ष महोदय 13 लोक गेलेले आणि तुमच्या मतदारसंघाचाच एरिया आहे अध्यक्ष महोदय। आज कोण प्रवासी असतील, काय असतील, त्याच्याबद्दल काल मुख्यमंत्री महोदयांनी काही निवेदन त्या ठिकाणी केलेलं आहे। पण माझी विनंती आहे की तो तुमचा अधिकार आहे, परंतु बोलायला वेळ दिला पाहिजे अध्यक्ष महोदय। ज्यावेळी फेऱ्या वाढतात त्यावेळी हे दोन्ही म्हणजे फेरीवाल्या बोटी पण आणि नौदल बोटी पण ज्या जिथून रूट दिलेला आहे त्यांना जायला, त्या रूटनी न जाता समुद्रात वाटेल त्या ठिकाणी हे लोक फेरी बोट चालवतात, वाटेल तेवढे प्रवासी भरतात। तर फेरीबोटीच्या हद्दीत नेव्ही बोट शक्यतो आणली जात नसल्याचं शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी म्हटलंय। फेरी बोटामध्ये ज्या ठिकाणी ही बोट नेव्हीने आणली त्याला, आणि ते आणण्यास कशासाठी आणली तर इंजिनची ट्रायल घेण्यासाठी आली। ते करण्याचा इथे त्यांना अधिकार नाही आहे। पहिला गुन्हा इथे ट्रायल घेण्याची जी परवानगी दिली कोणी, त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे। आता प्रशासन जागे होणार का आणि संबंधित व्यक्तींवर
प्रशासनावर कारवाई होणार का, हाच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मिरगणे, लोकशाही, उरण, नवी मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.